लगा जाइए आप लेकिन काम नहीं करना ते काय आणि राजकीय लोक ते कशा पद्धतीने घेतात। आणि तिसरं आपण जिंकलो तरी सुद्धा ही केस निश्चितपणे सुप्रीम कोर्टात जाईल। त्याच्यामुळे तो निर्णय आजच लागू करता येणार नाही, तो पुढे ढकलण्यात येईल। त्याच्यात या तीन पैकी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला जो निर्णय आहे अपेक्षित जो निर्णय समाजाला आहे तो म्हणजे आम्हाला धनगर एसटी आरक्षणची अंमलबजावणी लवकरात लवकर कोर्टातर्फे व्हावी। आणि मला वाटते की ती होईल आणि ते झालं असताच त्याच्या पुढच्या पायरीत सुप्रीम कोर्टापर्यंत जावं। धनगर समाजाची जी आरक्षणाची अंमलबजावणीची मागणी आहे सरकारकडे आम्ही सातत्याने करतोय। कोर्टात लढणारी पण टीम आहे आणि कोर्टाचा निर्णय आता लवकरच लागेल असं सांगण्यात आलेलं आहे। पण फक्त कोर्टाच्याच निर्णयाने होऊ शकेल असं नाही, कारण आहे त्याला गेले 17 दिवस झाले उपोषण सुरू आहे। आता आपण त्याचे संदर्भ आले होते, काय चर्चा झाली? बुलढाणामध्ये नंदकुमार लवंगे हे धनगर समाजाचे एक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी एक 16 दिवस उपोषण केलेला आजचा 17वा दिवस आहे। एवढं लांब उपोषण आजपर्यंत तरी मी कोणी समाजातल्या आमच्या व्यक्तींनी केलेलं पाहत नाही। यात त्यांचं योगदान खूप मोठं आहे। समाजाला त्यांच्या विचारांमुळे एकत्रीकरण झालं। आपण सोमवारी पाहिलं पण इथे केवढा मोठा मोर्चा आरक्षणाच्या धनगर आरक्षणासाठी निघालेला आहे आणि धनगर आरक्षण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर सरकारने ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे। तेवढ्यासाठी उपोषण आहे आणि त्यांच्यासोबत जरी या इथे लोक किंवा मोर्चाला लोक फक्त बुलढाण्यातले आणि आजूबाजूचे दिसत होते, पण पूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या मनातला हा विषय आहे की हे झालेलं नाही। आताच त्यांचा विषय तर पूर्णपणे ऐकून घेतलेला आणि त्यांची तब्येत खालावत आहे म्हणून त्यांना वारंवार विनंती केली मी की त्यांनी हे उपोषण मागे घ्यावं। त्याच्यासाठी मंत्र्यांसोबत आदरणीय गिरीश महाजन जे कॅबिनेट मंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्यासोबत त्यांचं बोलणं करून दिलं। आदरणीय गिरीश भाऊ महाजन पूर्णपणे त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे आणि मी पण म्हणजे जवळपास 8 मिनिटं बोलणं झालं आणि मी पण त्यांचं जे शिष्टमंडळ असेल नंदकुमार लवंगेंचं ते शिष्टमंडळ घेऊन गिरीश भाऊ महाजन यांची भेट घालून देणार आहे। आणि त्या याच्यावर मी पुन्हा त्यांना विनंती केली असता त्या हे उपोषण सोडणार आणि आजच सोडणार आणि साधारण आता अर्ध्या तासातच सोडतो अशी त्यांनी निश्चिती किंवा ग्वाही दिलेली आहे। आणि मला म्हणजे एका बाजूचा आरक्षणाचा लढा आणि दुसऱ्या बाजूला त्यांची तब्येत, तर त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी या एकासाठी त्यांनी उपोषण सोडलं, याचं मला बरं पण वाटत आहे। आणि पण हा लढा इथे संपलेला नाही, आम्ही हा लढा लढणार आणि आरक्षणासाठी सातत्याने जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा लढत राहणार। सर, राज्य सरकार 16 तारखेला धनगर आरक्षणावर निकाल देणार आहे काय? राज्य सरकार नाही, हा निर्णय हा आदरणीय कोर्टाचा राहणार आहे। त्याच्यामुळे जो कोर्टाचा निर्णय असेल त्याप्रमाणे पुढे काय कार्यवाही करायची त्याचा विचार करणार।